तर नमस्कार मित्रांनो, 24 जुलै 2025 इंडिया आणि UK युनायटेड किंगडमनी अखेर फ्री ट्रेड ॲग्रीमेंट म्हणजेच मुक्त व्यापार करार साईन केले। फ्री ट्रेड ॲग्रीमेंटच्यामुळे दोन देश एकमेकांच्या वस्तूंवर लावलेले टॅक्सेस आणि टॅरिफ कमी करतात। टॅक्सेस म्हणजेच कर आणि टॅरिफ हा एक प्रकारचा टॅक्सेस असते जे एखाद्या देशाद्वारे इम्पोर्टेड प्रोडक्ट्स म्हणजेच आयात केलेल्या वस्तूवर लावले जाते। याचा उद्देश विदेशी सामानाला महाग बनवणे असते, ज्याने की तिथचे लोकल बिझनेसेस आहेत त्यांना फायदा पोहोचू शकेल। मित्रांनो, 2024 मध्ये भारत आणि UKचा टोटल ट्रेड जवळपास $20 बिलियन होता। या डीलनंतर असं एक्सपेक्टेड आहे की 2030 पर्यंत तो वाढून $112 बिलियन होऊन जाईल। या ॲग्रीमेंटनंतर इंडियामधून UKला जाणारा 99% एक्सपोर्ट्सवर 0 ड्युटीज लागेल आणि त्यात इंजिनिअरिंग गुड्स, ऑटो पार्ट्स, ऑर्गॅनिक केमिकल्स, फुटवेअर, टेक्स्टाईल, जेम्स अँड ज्वेलरीज या इंडस्ट्रीजला फायदा होईल। भारताने UKपासून येणाऱ्या 90% एक्सपोर्ट्सवर टॅरिफ रिड्यूस करण्याची कमिटमेंट दिली आहे। यात ऑटो आणि अल्कोहोल प्रोडक्ट्सचा सुद्धा समावेश आहे। सोबतच व्हेइकल इम्पोर्ट म्हणजेच वाहनांच्या आयातीवरील टॅरिफ 100% वरून कमी होऊन 10% होणार आहे, परंतु त्या इम्पोर्ट्सवरची क्वांटिटी फिक्स असेल। यात पण एक कोटा दिला आहे 15,000 युनिट्सचा। अल्कोहोलमध्ये विस्की आणि जिनचा टॅरिफ 150% पासून कमी होऊन 75% केला आहे आणि येत्या 10 वर्षात ते 40% पर्यंत अजून कमी होईल असं म्हटलं आहे।